बोधिसत्व, युगप्रवर्तक, विश्वरत्न लक्षात घ्या. मी बाबासाहेबांचा उल्लेख भारतरत्न असा करत नाही आहे, कारण हल्ली लल्लू पंजू आणि चपडगंजू लोकांना भारतरत्न देण्याचा ट्रेंड इथल्या राज्यकर्त्यांनी चालवलेला आहे. त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमा बिशेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत मंचावरील कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या ST वर्कशॉपच्या व्यवस्थापक आयुष्यमान RG कांबळे साहेब, तद्वतच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू, आवाज TVचे संचालक आयुष्यमान अमनजी कांबळे, आमच्या आधी आपलं म्हणणं मांडणारे आयुष्यमान संजयजी भारती, वर्कशॉपचे सर्व जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे वर्कशॉपमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी मी काय संवाद साधावा हा खरंच माझ्यासमोरचा प्रश्न आहे. कारण तुम्ही सगळे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य हे वर्किंग आवरमध्ये पूर्ण करणारे लोक, म्हणजे जे काही होईल ते वर्किंग आवरमध्ये, जयंतीसुद्धा वर्किंग आवरमध्ये झाली पाहिजे. त्याच्यात 15 मिनिटाची सुद्धा झळ आपल्या जीवाला नाही लागली पाहिजे. आणि 15 मिनिटाची झळ लागली तर केवढा मोठा गहजब होईल. म्हणजे ज्यांनी कोणी आम्हाला हे सगळं आयुष्य दिलं, आम्ही त्यांच्यासाठी वर्किंग आवर सोडून इतर वेगळे 15 मिनटं काढायला अजिबात तयार नाही आहोत. आणि त्यामुळे तुमच्याशी तेवढं तोलून मापून बोलणं मला जमेल का ते जरा कठीण आहे. कारण मी जरी सदाशिव पेठेत पुण्यात राहत असले तरी पेठेचा गुण मला लागायच्या ऐवजी माझाच गुण पेठेला लागण्याची जास्त शक्यता आहे. तरीही मांडणी करते. बघा, बाबासाहेबांच्या एकूण चळवळीचा अभ्यास करता अनेक लोकांना असं वाटतं की आपण जी चळवळ करतोय तीच खरी चळवळ करतोय. म्हणजे आमच्याकडे खूप सारे प्रवाह दिसतात. जसे आंबेडकरवाद्यांमध्ये प्रवाह आहेत, तसे OBCमध्ये आहेत, तसे भटक्या विमुक्तांमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की मी जे करतो तीच खरी चळवळ करतो. म्हणजे पहा, काही लोकांना वाटतं की मी खरी चळवळ करतो. मग कसं काय? अहो, मी पांढरी साडी घालते, पांढरी ब्लाऊज घालते, पांढऱ्या माळा घालते, पांढरे कपडे घालतो आणि कार्यक्रम कुठलाही असो, कार्यक्रम कुठलाही असो, मग काही जणांना वाटतं की मी खरी चळवळ करतो, पांढरे कपडे घालतो म्हणजे मी चळवळ करतो. म्हणजे कसं? तर तो म्हणेल की अरे वा, कार्यक्रम कुठलाही असो, आम्ही लेकरू जन्मलं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. लेकराचा वाढदिवस असेल, बुद्धं नमामि, धम्मं नमामि. नवीन घर बांधलं, गृहप्रवेश करायचा आहे, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. काही जण म्हणतात आणि लग्न लागायला लागलं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि. मेलं, खपलं, गचकलं, त्याला जाळायचं आहे, त्याला लाकडावर घातलाय, तरी म्हणतील बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आम्ही खरी चळवळ करतो. हा भाग वेगळा की याचा अर्थ त्याला कळतो की नाही, की बुद्धं नमामि म्हणजे काय, धम्मं नमामि म्हणजे काय आणि संघं नमामि म्हणजे काय. काही लोक म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ करतो. कसं काय? आम्ही वर्तमानपत्र काढतो. आम्ही वर्तमानपत्र काढतो आणि वर्तमानपत्रात लोकसुद्धा देणग्या देतात, आम्ही वाचक मेळावे लावतो आणि आम्ही रोज बातम्या छापतो. बौद्धास मारले, बौद्धास जाळले, बौद्धावर अन्याय, बौद्धावर अत्याचार, बौद्धाचे घर पाडले, बौद्धावर अतिक्रमण. काय नाही ते 4.5 वर्ष आम्ही अशा बातम्या छापतो. आणि नेमक्या इलेक्शनच्या शेवटच्या 6 महिन्यात ज्यांच्या विरोधात आम्ही 4.5 वर्ष लेखणी झिजवलेली होती, त्यांच्याच बाजूने आमची लेखणी गहाण टाकत त्यांचीच हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्यात आम्ही शेवटचे 6 महिने घालवतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. काही जण म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ चालवतो. कसं काय? अरे म्हणजे काय? अरे आपल्या एका इशाऱ्यावर गावात कुठेही बंद, संप, मोर्चा करायचा असेल आपल्यालाच विचारलं पाहिजे, तशी दहशतच आहे आपली. हा भाग वेगळा की आमचा बंद, आमचा संप, आमचा मोर्चा हा कुठल्या तरी पक्षाने, कुठल्या तरी संघटनेने आणि त्या संघटनेच्या नेतृत्वाने पुरस्कृत केलेला असतो. आम्ही खरी चळवळ चालवतो.
काही जण म्हणतात नाही राव आम्ही खरी चळवळ चालवतो. न कसं काय? तर ते म्हणतात अरे वा आम्ही निवडणुका लढवतो, हां आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरतो, निवडणुकीसाठी उभे राहतो. हा भाग वेगळा की कोणी जर आम्हाला 50-50 हजार रुपये दिले तर आम्ही मागच्या दरानं फॉर्म काढून घेऊन बार्गेनिंगही करतो, आम्ही खरी चळवळ चालवतो. किंवा त्याच्याही पुढे जाऊन आम्ही आमचा फॉर्म ॲज इट इज ठेवतो, पण दिवसभर बेंबीच्या देठापासून बाबासाहेब ज्यांना सांगतो ओरडून ओरडून, ज्यांच्या विरोधात प्रचार करतो, रात्री त्यांच्याच बंगल्याच्या मागे गाडी थांबवून देता का मायबाप बोलतो म्हणून भीक माग्यासारखे थांबतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. काही जण म्हणतात नाही राव आम्ही खरी चळवळ चालवतो. म्हणजे कसं काय? अहो कार्यक्रम कोणताही असो, परिसंवाद कुठल्याही विषयावर असो, वक्ते कुणीही असो, प्रत्येक परिसंवादाचा आणि प्रत्येक अधिवेशनाचा अध्यक्ष आमचाच असतो, आम्हीच असतो अध्यक्ष. आणि भाषणाची टेप आमची कितीही वर्ष झाली तरी एकच असते. ती कशी? आर्य बाहर से आए थे 4 वर्ण इतने गावों में इतने तहसीलों में. त्याच्या पुढे आमची टेपच जात नाही. अरे आर्य बाहर से आए थे समझ गए यार, समझ गए आर्य हमारे दुश्मन थे, बट व्हाट द नेक्स्ट, उसके आगे का क्या वो हम कुछ नहीं जानते. हम बस आंबेडकरी मूवमेंट का एक सत्संग चलाने जा रहे हैं. आंबेडकरी चळवळीतला सत्संग ज्याला जसा वाटतो तसा त्यांनी चळवळीचा अर्थ लावला. बाबासाहेबांना चळवळीचा अर्थ कसा अभिप्रेत असेल पहा. बाबासाहेबांनी चळवळीचा जो अर्थ लावला त्या अर्थात बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ ती आमची चळवळ असेल. आमची चळवळ साधी सोपी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ. म्हणजे पहा की महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला जर तुम्ही 2 हाताची 2 पायाची माणसं आहात, तुम्ही त्या पाण्याला स्पर्श करू शकता, तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी 2 हाताची 2 पायाची माणसं आहोत, आम्हालाही त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही काळाराम मंदिरात जाऊ शकता, रामाबद्दल आम्हाला फार आपुलकी नाही, पण माणूस म्हणून जर तुम्हाला तिथं जाण्याचा अधिकार आहे तर माणूस म्हणून आम्हाला सुद्धा तिथं पोचण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि हे आमचे माणूसपणाचे अधिकार जर एखादा मनुस्मृतीसारखा ग्रंथ नाकारत असेल तर तो ग्रंथ सुद्धा जाळण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण माणूस म्हणून जगण्याची चळवळ आम्ही उभी करत आहोत. ही बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळ. आता ही बाबासाहेबांनी सांगितलेली जी काही चळवळ आहे, या चळवळीचा जर आपण विचार केला की आत्तापर्यंतचा प्रवास पाहायचा ठरवला, हे मी जाणीवपूर्वक आज विषय मांडते कारण आवाज इंडियाचा कॅमेरा इथे आहे आणि तुम्ही जेवढे ऐकाल त्याच्या कितीतरी सहस्त्रपटीने नंतर हे लोक भारतभर ऐकतील आणि म्हणून ही सगळी भूमिका मांडली पाहिजे. तर बघा की बाबासाहेबांच्या चळवळीचे जर एकूण टप्पे पाहिले तर होतं असं की बाबासाहेबांच्या काळातली चळवळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ असे त्याचे 2 भाग करावे लागतात. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ बघितली तर ही चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वीही झालेली दिसते. म्हणजे पहा की काळाराम मंदिराचा सत्याग्रह यशस्वी, चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी, मनुस्मृतीचं दहन यशस्वी, बुद्ध आणि धम्माचं लेखन यशस्वी, धम्माची दीक्षा देणं यशस्वी, संविधानाचं लेखन यशस्वी. अगदी एवढंच काय तर ओबीसींसाठी कलम 340 लिहिण्याची धडपड आणि त्यापोटी मंडल आयोग, कालेलकर आयोग या सगळ्या भानगडी बापटपर्यंत या लोकांना दखल घेतल्याशिवाय भागच नाही. हे सगळं करणं जे झालं ते निव्वळ आणि निव्वळ जस्ट बिकॉज ऑफ दॅट स्टेटस, जे स्टेटस बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये ओबीसींच्या आयोगाला दिलं होतं त्यामुळे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ही चळवळ यशस्वी होत गेली. मग चला मी मुद्दाम घाईने मांडते, मला थोडंसं पुढे सरकायचं आहे. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होते, बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ नेमकी कशी होते. 56ला बाबासाहेब आमच्यातनं जातात आणि त्यावेळेला रिपब्लिकनचे तत्कालीन अध्यक्ष यानी शिवराजन यांचं एक स्टेटमेंट येतं, डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. अर्थात मृत आंबेडकर जिवंत आंबेडकरांपेक्षा अधिक घातक असतील, खतरनाक असतील. याचा अर्थ असा होतो की तात्पर्य हे आहे की एक बाबासाहेब होते तर व्यवस्थेला त्यांनी एवढे हादरे दिले, पण बाबासाहेबांच्या नंतर काय असं म्हणून गाफील राहू नका, कारण बाबासाहेबांनी पेरलेले विचारांचे सुरुंग सहस्त्रपटीने वाढतील आणि तुमचं जगणं सळो की पळो करून सोडतील. त्या सगळ्यातनं तुम्हाला वाचायचं असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीचा शास्त्रोक्त अभ्यास करा आणि ही चळवळच उभी राहणार नाही यासाठी सुरुंग लावण्याचे प्रयत्न करा. हे काही लोकांनी ठरवलं आणि या लोकांपासून सावध राहण्यासाठी
फार मोठं सूचक वक्तव्य एन शिवराजांना केलेलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव, की काळजी करू नका, बाबासाहेब गेले तरी त्यांनी पेरलेले विचारांचे सुरुंग आमच्यामध्ये सहस्रावधीची ऊर्जेची बेट तयार करतील. झालं. आता एवढा आशावाद निर्माण केला, पण खरंच आम्ही तसे सुरुंग झालो का? जेव्हा आम्ही याचा प्रयत्न करतो, विचार करतो, तर त्यावेळेला असं लक्षात येतं की सुरुंग व्हायला काहीतरी कमी पडली. काय कमी पडली आहे? चला मग बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीचे उपकालखंड बघूया की काय झालं या चळवळीचं नेमकं. बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ जर बघितली तर एक टप्पा येतो रिडल्स इन हिंदुइझमचा. रिडल्स इन हिंदुइझम, राम आणि कृष्ण हे थोतांड आहे. मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं. काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला? समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले, तुमच्या घरात एखादे कुणी म्हातारी आजी आजोबा आहे, मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो, आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तर मी आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो, असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल? बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे, यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराव, काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस? अहो रामराव, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. हा, मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नहीं? मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नहीं? सीता प्रश्नच विचारत नाही, किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो. म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशूद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला, तो राम आम्ही मानणार नाही. ते रिडल्स इन हिंदुइझम मध्ये सांगितलं. मी कृष्णाला मानणार नाही. काय करायचा कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा, आणि मग इकडे आसाराम बिसाराम सगळं सांगतात. भगवान कृष्ण जब गोपिकाओं के संग वृंदावन में रास लीला करते हैं, बड़ा आनंद आता है, बड़ा आनंद आता है. आनंद आता. आता विचार करा, समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं, ए जा रे भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा, हां, आणि छेड एखाद्या पोरीला, ट्युशनला चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छेडलं समजा, आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का, आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे, बहीण आहे, सगळी नाती आहेत, सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते, मात्र मैं कृष्ण का अवतार हूँ, ये मैं नहीं कर रहा हूं, कृष्ण मुझसे करवा रहा है. चालते? हा, त्यांनी केली तर रासलीला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला होय. हा, तुमचं वल्ल बी जळते आणि वाळलं बी जळते, आणि आमचं का नुसतं धुपतं का? हा, नुसता धूर का? काय चाललंय नेमकं? राम आणि कृष्ण हे थोतांड आहे, आम्ही त्याला मानणार नाही हे सांगून ठेवलं. हा एक टप्पा होता चळवळीचा. एक नंतरचा टप्पा आला, एक नंतरचा उपकालखंड आला, तो आला पॅन्थरचा कालखंड. पॅन्थर बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीतला जो टप्पा आहे, ही पॅन्थर जवी पवार, प्रेमानंद आवळे, अर्जुन डांगळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ ही सगळी मंडळी पॅन्थरमध्ये आली होती. काय होती पॅन्थर? पॅन्थरची एक स्टाईल होती काम करण्याची. नो वकील, नो अपील, नो चीप, नो क्रॉस, नो आर्ग्युमेंट, डायरेक्ट जजमेंट. डायरेक्ट जजमेंट दिसेल तिकडे.
तेच ऑन दी स्पॉट न्याय द्यायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. पॅन्थर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर काय या चळवळीचं उत्तर पॅन्थरमधनं मिळतंय असं लोकांना वाटत होतं. इतक्यात झालं काय, पॅन्थरच्या टप्प्यावर आमच्या चळवळीला काहीसं ग्रहण लागलं. पॅन्थरमध्ये फ्रिक्शन्स सुरू झाल्या. काय फ्रिक्शन्स सुरू झाल्या? मुळात पॅन्थरला संपवण्यासाठी इथे शिवसेना नावाचं पिल्लू आलं. कुणी उभं केलं हे पिल्लू? ज्या काँग्रेसला याची भीती वाटत होती की जर पॅन्थर उभी राहिली तर कदाचित फार मोठा आपल्याला धोका होऊ शकतो, फार मोठी वोट बँक इथनं हलू शकते, ती वोट बँक ज्यांना ॲज इट इज ठेवायची होती त्यांनी आपला एक उगाचा, ज्याला आम्ही खोटा खोटा असं म्हणतो, एक खोटा खोटा विरोधक, शिवसेना नावाचा विरोधक उभा केला. जर कोणी तुमच्यात UPSC MPSC तुमचे पाल्य करत असतील, तुमची मुलं जर UPSC MPSCचा अभ्यास करत असतील तर तुमच्या मुलांच्यासाठी हे खास ऐकून ठेवा. मी स्वतः UPSCला शिकवते, मी IAS ट्रेनिंगच्या मध्ये काम करते, मी यशोदाची ऑफिसर आहे आणि UPSCच्या अभ्यासक्रमात आम्ही सेफ्टी वॉल थेरी नावाचा एक सिद्धांत शिकवतो. सेफ्टी वॉल थेरी, वॉल काय हे आपल्याला कळतं, सुरक्षा पाईप असतात, हे सुरक्षा नळीचे सिद्धांत. कसा सुरक्षा नळीचा सिद्धांत? झालं असं होतं, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की 1885ला जी काँग्रेस स्थापन झाली होती ती काँग्रेस काहीतरी विशेष काम करणारी होती, किंवा ती काँग्रेस ही स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ होती. खरंच काँग्रेस स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ होती का? ओबीसीत असलेल्या आमच्या सगळ्या भावांनी हे जरा काळजीपूर्वक ऐकायचंय, म्हणजे तुमचा गळा कुणी कापला हे जरा कळेल, तुमचा गळा कापणाऱ्यांची जरा नावं तुम्हाला कळतील. झालं काय पहा की सर ॲलन ह्यूम नावाच्या माणसाने काँग्रेस स्थापन करण्यासाठी मदत केली. एवढाच इतिहास आपण वाचतो. याचा अर्थ असा आहे का की सर ॲलन ह्यूम हा इंग्रजांचा गद्दार होता आणि काँग्रेसचा वफादार होता? मुळीच नव्हे. सर ॲलन ह्यूम हा इंग्रजांचाच वफादार होता, पण त्याने सेफ्टी वॉल थेरी मांडली. सेफ्टी वॉल थेरी काय आहे ही थेरी? 1857चं इथलं स्वातंत्र्याचं बंड झालं. 1857च्या बंडानंतर इंग्रजांना एक झटका बसला की अरे बापरे, भारतीय लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, आपण हे बंड तर निपटून काढलं, पण पुन्हा जर असा भडका उडाला तर कदाचित आपलं अस्तित्व धोक्यात येईल. मग काय करूया? जे लोक हा ठासून असंतोष भरतायत त्या लोकांचे वॉल बनवूया. कारखाना असतो, कारखान्यामध्ये मोठं बॉयलर असतं, बॉयलरची चुकून जरी वाफ लागली तर माणूस होरपळून मरेल, आणि बॉयलरची वाफ जर बाहेर नाहीच जाऊ दिली तर बॉयलर फुटण्याचा धोका असतो. मग केलं काय जातं? बॉयलरला वॉल काढले जातात आणि बॉयलरचे वॉल असे वरच्या दिशेला नेले जातात. मग बॉयलरमधली गरम वाफ त्या वॉल्समधून वर 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 जाते. जशी वर जाईल तशी ती थंड होत जाते आणि बॉयलर फुटण्याचा धोका कमी होतो. भारतीयातल्या असंतोषाच्या वणव्याचा धोका टाळण्यासाठी इंग्रज सरकारने सर ॲलन ह्यूमला पुढे करून काँग्रेसची स्थापना केली. नेहरू, पटेल, गांधी हे सगळे इथला असंतोष थंड करणारे वॉल होते. हे सगळे वॉल, आणि या सगळ्या वॉलला या पद्धतीने वापरलं गेलं. आता विचार करा, हीच थेरी जेव्हा इथे काँग्रेस आली आणि बाबासाहेब 56ला जातात तेव्हा काँग्रेसने पॅन्थरच्या सोबत वापरली. काय की पॅन्थरच्या निमित्ताने दलितांच्या असंतोषाचा बॉयलर खदखदत आहे. हा जर बॉयलर जर फुटला तर कदाचित भल्या भल्या काँग्रेसी नेत्यांना धक्का लागेल आणि त्यात क्रमांक 1ला पवार साहेबांना लागेल. मग करायचं काय? अब उनके दिमाग में आया तो कोई टाल ही नहीं सकता भाई. उनके गांव का नाम ही बारामती है, 12 का आंकड़ा और उनका बहुत नज़दीकी रिलेशन है. गांव के नाम में 12 है, जन्म तारीख 12 है, जन्म का महीना 12वां है, तो 12 और उनका बहुत अच्छा रिलेशन है. अब देखिए हुआ क्या है कि जसा ही काँग्रेसने पॅन्थरचा धोका ओळखायचा होता, शिवसेना नावाचं पिल्लू काढलं आणि शिवसेना हा काँग्रेसच्या तालावर नाचणारा परडीतला नागोबा. जेव्हा कधी त्यांना वाटावं तेव्हा त्यांनी परडी उघडावी, नागोबाने फुस करावं. जेव्हा कधी वाटेल की आता गरज नाहीये, परडी झाकावी, नागोबाने तलवार मॅन करावी. ही पद्धत चालली. याचाच परिणाम पॅन्थरमध्ये ठिकऱ्या झाल्या. राजा ढालेंनी मास मुवमेंट काढली आणि नामदेव ढसाळांचा कल काहीसा
सामन्याकडे गेला, समष्टीसाठी सर्व काही हे त्यांचं सदर सुरू झालं. कालपर्यंत जे तुही यत्ता कंची हा व्यवस्थेला प्रश्न विचारत होते, कालपर्यंत जे लोकशाही कंच्या गाडविनीचं नाव आहे आम्हाला माहीतच नाही असं ठामपणे ठणकावून सांगत होते, कालपर्यंत जे तुझं बोट धरून चाललो आहे मी असं आंबेडकरी चळवळीप्रती ऋणानुबंध व्यक्त करत होते, कालपर्यंत जे मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे असं उन्मत्तपणे सांगत होते, कालपर्यंत जे व्यवस्थेचा गोलपिठा मांडत होते ते काहीसे मवाळ झाले, काहीसे ढासळले. पॅन्थरच्या टप्प्यावर आमची चळवळ पुन्हा अपयशी ठरली. पॅन्थरच्या नंतर अजून एक चळवळीचा टप्पा आला, नामांतराचा टप्पा. काय आहे नामांतराचा टप्पा? नामांतराच्या काळामध्ये झालं असं की बाबासाहेबांचं नाव औरंगाबाद विद्यापीठाला द्यावं. उवाच कुणाचा पहिला? पुन्हा एकदा बारामतीकडे जावं लागेल. पहिला उवाच शरद पवारांचा. तुम्ही म्हणाल ताई असं कसं काय? अरे यही तर बात आहे. कारण पवार साहेबांना जेव्हा पूर्वेला जायचं असतं तेव्हा ते पश्चिमेकडे हात करतात. पवार साहेबांना जेव्हा दक्षिणेकडे प्रवास करायचा असतो, दक्षिणेकडे कुणाची शिकार करायची असते, तेव्हा ते उत्तरेकडे नेम धरतात. मोठा मोठा बिलंदर माणूस. आणि मग केलं काय या माणसाने? बघा, विचार करा. काही जण हादरत असतील, काही जण अस्वस्थ होत असतील, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला ते, पण त्याला माझा इलाज नाही. कारण आजपर्यंत विचारवंत म्हणवणाऱ्यांनी आपले मेंदू गहाण ठेवले आणि गहाण ठेवून बोटचेपेपणाची भूमिका घेत स्तुती पाठकासारखे आणि भाटगिरी करणाऱ्यांसारखे आपले म्हणणं मांडलं. कुणीही सत्य मांडायची हिंमत करत नाही. मला याची कल्पना आहे की ही भूमिका मांडल्यावर फार फार तर माझ्यावरती एक फार मोठी रिस्क असेल. कदाचित गेल्या 2 दिवसापासून जे धमकीचे कॉल येत आहेत, गेल्या 2 दिवसापासून जे जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, सनातन प्रभातने वेबसाईटवर टाकले, सुषमा अंधारे इज द नास्टी डेव्हिल, वी हॅव टू किल हर. हरकत नाही. हे सगळं असलं तरी हरकत नाही. किमान मला या गोष्टीचं समाधान असेल की गद्दारांच्या मैफिलीत माझं नाव नक्कीच सामील होणार नाही. तेवढी भूमिका आपली ठामपणे आहे. झालं काय पहा की संयुक्त महाराष्ट्र समितीचा काळ होता. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या निमित्तानं समाजवादी पक्ष, जनता दल, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सगळेच्या त्यावेळेचा शेड्यूल कास्ट फेडरेशन, हे सगळेच्या सगळे लोक हे अँटी काँग्रेस भूमिका घेऊन होते. काँग्रेस एकटी वेगळी होती आणि बाकी सगळे पक्ष वेगळे होते. हे सगळे पक्ष वेगळे होते. यात जो लीडला होता तो होता समाजवादी. आणि समाजवाद्यांमध्ये मराठवाड्यात एक माणूस प्रचंड उंचीला गेला होता. नाव होतं भाई गोविंद श्रॉफ. गोविंद श्रॉफचं नाव प्रचंड वाढलं होतं. आता गोविंद श्रॉफचं नाव इतकं वाढलं की गांधी पवारांना असं वाटायला लागलं, लोक मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफला प्रति गांधी म्हणायला लागले. पवारांना खटकलं. आणि पवारांना जर एखादी गोष्ट खटकली तर तो माणूस संपला म्हणून समजायचं. झालं जसाही श्रॉफ यांच्या डोक्यात बसला, यांनी एक प्लान आखला. प्लान किती भारी होता पहा की समाजवादी लोकांचे सत्कार होते पुण्यामध्ये, पुण्यातल्या नवी पेठेतल्या समाजवादी भवनमध्ये सगळे लोक बसले होते. त्यातले आता हयात असणारे भाई वैद्य अजूनही हयात आहेत, सगळी मंडळी बसली होती. आणि गोविंदभाई श्रॉफचा सत्कार चालू होता. सत्काराच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे शरद पवार होते. आणि पवार बोलतात कसे? मी म्हटलं ना, गुगली. दक्षिणेकडची शिकार उत्तरेकडे नेम धरून करणारा माणूस. आम्हाला खूप जास्त अभिमान वाटतोय, तुमचा आम्हाला गौरव करावासा वाटतोय. पण गोविंद भाई, तुमच्याच कारकिर्दीत अजून एक काम व्हावं असं वाटतंय. गोविंद भाई, तुम्ही औरंगाबादचे आहात, तर औरंगाबादचा परिसर हा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावलेला परिसर आहे. काय हरकत आहे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायला? द्या म्हणाले नाही. म्हणतात कसे? काय हरकत आहे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायला? झालं. जसेही ते म्हणून गेले त्याच्यानंतर श्रॉफ बोलायला उठले, सत्काराला उत्तर द्यायला उठले. आणि श्रॉफ म्हणतात कसे? पवार साहेब भलतच काय बोलताय? अहो आमच्याकडे आम्ही सगळे देशमुख, पाटील, देशपांडे, आम्ही सगळे लोक, अहो आमच्याकडे पोरं जेव्हा शिकतात, BA MA डिग्र्या घेतात, तेव्हा डिग्र्या फ्रेम करून घराच्या बैठकीत लावल्या जातात. उद्या जर हे नाव विद्यापीठाला द्यायचं म्हटलं तर बाबासाहेबांचा फोटो डिग्रीवर येईल. मग आमच्या बैठकीत, आमच्या दिवाणखान्यात, आमच्या ढाळजेत आम्ही काय हा फोटो लावायचा? ते काही नाही. रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत मी बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळू देणार नाही. झालं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी बातम्या छापल्या. बातम्या काय छापल्या? वर्तमानपत्रात असं छापून आलं, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देणार नाही. इति गोविंदभाई श्रॉफ.
आणि छोटीशी चौकट शरद पवारांची गुगली. बघा झालं असं, जशीही ही बातमी छापून आली, आम्ही प्रचंड प्रतिक्रियावादी, आम्ही भावनिक, आम्ही रस्त्यावर आलो, आम्ही निषेध नोंदवायलो. कुणाचा? गोविंदभाई श्रॉफचा. आम्ही नारे दिले विरोधात गोविंदभाई श्रॉफच्या. गोविंदभाई हाय हाय, गोविंदभाई हाय हाय, गोविंदभाईचा निषेध असो, गली गली में शोर आहे, गोविंदभाई चोर आहे. गोविंदभाईचे रस्त्यांवरती पुतळे जाळायला सुरुवात केली. बघता 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 गोविंद श्रॉफ होत्याचा नव्हता झाला. म्हणजे पवारांनी गोविंदभाईचा संपवला, पण काठी दलिताची वापरली. दलिताच्या काठीनं साप मारणं काय भारी डोकं चालवलं बिचाराने. पण त्याच्या नंतरची गोष्ट अशी झाली की चळवळीने मात्र जास्तच जोर धरला. नामांतर झालंच पाहिजे. श्रॉफचा मुद्दा बाजूला पडला, पण नामांतराची चळवळ फारच वेगात सुरू झाली. 14 वर्ष ती चळवळ चालली. विचार करा, एका विद्यापीठाच्या नावासाठी 14 वर्ष आमची जातात. ती 14 वर्ष जर कन्स्ट्रक्टिव्हली लोकांना एकत्रित करून संघटन वाढवण्यासाठी लावली असती, तर स्वतःच्या मालकीची किती विद्यापीठं उभी करता आली असती? नक्कीच करू शकलो. आमची एक पिढी गारद झाली. याचा अर्थ नामांतर झालं, नुकसान झालं असं नाही. चळवळीला एखादा इश्यू लागतो, तो इश्यू मिळालाच पाहिजे. परंतु जी पिढी डॉक्टर इंजिनियर म्हणून दिसायला हवी होती, ती पिढी कारकुंडेगिरी करताना दिसायला लागली. कित्येक पोरांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालं. त्यातूनही नामविस्तारच झाला. चला मग चौथा टप्पा आला नामांतरानंतरचा. काय टप्पा? तो खैरलांजीचा टप्पा आला. 4 लोक तिकडे मेले. रस्त्यावर ज्यांनी आंदोलनं केली त्यातले 4 मेले. 4 बदल्यात 4 जीव जाणं हे काही चळवळीचं उत्तर असू शकत नाही. इट्स अ बॅरन मुवमेंट. ही चळवळीची फलश्रुती नाहीये. म्हणजे याही टप्प्यावर आम्ही अपयशी ठरलो. चला मग जरा 5व्या टप्प्याकडे जाऊया. काय 5वा टप्पा? तो टप्पा आला पंढरपूरच्या मतदारसंघातनं. आठवले साहेबांचा मतदारसंघ पंढरपूर उडाला आणि आठवले साहेबांनी शिर्डीतनं फॉर्म भरला. इथे कुठलाही गट म्हणून बघण्यापेक्षा चळवळीतला आमचा एक माणूस म्हणून, विचाराचा प्रतिनिधी म्हणून विचार करूया की आमचा बांधलेला मतदारसंघ, बांधलेल्या मतदारसंघात तुम्हाला विश्वास नाहीये निवडून येण्याचा, तर मग नवख्या मतदारसंघात काय होऊ शकेल? जो पारंपरिक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तुम्ही साशंक आहात, तर वेगळ्या मतदारसंघात काय होईल? म्हणजे जे नारायण राणेचं झालं की त्याच्या बांधलेल्या कणकवलीच्या मतदारसंघात तो पडला म्हटल्यावर बांद्र्याला पुन्हा त्यानं जायलाच नाही पाहिजे, पण हाताने शोभा झाली त्याची. अगदी अशी पद्धत झाली की पंढरपूरचा मतदारसंघ राखीवमधला उडाला. आम्ही शिर्डीकडे गेलो. शिर्डीत पद्धतशीर सगळ्यांनी मिळून गेम केला. गेम झाला. पत्रकारांनी विचारलं, या सगळ्या पराभवाकडे आपण कशा अर्थाने पाहताय? आणि त्यांनी सांगितलं, माझं नाव रामदास आठवले, मला बा भीमाने पाठवले, पण शिर्डीत विखे पाटलांनी मध्येच का कटवले? लक्षात घ्या, एवढ्या गंभीर विषयावर, एवढ्या चिंतनशील विषयावर चळवळीचा एक प्रवासी टप्पा, ज्याला माइलस्टोन म्हणता येईल, अशा माइलस्टोनवरती आमची प्रतिक्रिया जर इतकी थिल्लर आणि सवंग असेल तर काय होऊ शकेल? मला याची कल्पना आहे की हे बोलताना मी अनेक जणांचं शत्रुत्व घेत आहे, पण तरीही हे कुणीतरी कधीतरी बोललंच पाहिजे आणि ते बोलण्यासाठी म्हणून उभी राहिली. पुन्हा विचार करा की जेव्हा हे सगळं होतं त्याच्यानंतर एक चळवळीचा टप्पा येतो, तो रिडालोसचा टप्पा येतो. काय होती रिडालोस? रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, की सगळे पक्ष मग एकत्रित आले. मग त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी आली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आली, शेकापा आली, समाजवादी आले, भाकपा आले, जनता दल आलं, माकपा आलं. सगळेजण एकत्रित आले आणि निवडणूक लढवायचं ठरवलं. एक तिसरा मोर्चा बांधला. या मोर्चामध्ये RPIचे 3 लोक एकत्रित होते, आठवले, कवाडे, गवई. पैकी गवईंना नंतर काहीतरी काँग्रेसवाल्यांनी गाजर दाखवलं, ते बाजूला गेले. कवाडे आणि आठवले एकत्रित स्टिकअप राहिले. बाळासाहेबांनी त्यांचा स्वतंत्र मोर्चा लढायचं ठरवलं. BSPचा काही प्रश्नच नव्हता. पण या सगळ्यातनं फलित काय निघालं? जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा असं लक्षात आलं की जे जे लोक जनता दल, शेतकरी संघटना किंवा समाजवाद्याच्या तिकिटावर उभे आहेत त्यांनी RPIची मतं चोपून घेतली. बट ॲट द सेम टाइम जिथं जिथं RPIचा उमेदवार उभा होता तिथं समाजवाद्यांनी, शेतकरी संघटनेच्या लोकांनी किंवा जनता दलच्या लोकांनी अजिबात RPIच्या उमेदवाराला मतं दिली नाही.
एवढ्यावरून तरी आम्हाला आमचं हे पतन कळायला हवं होतं. आता एक चळवळीचा टप्पा वर्तमानात मी येते. टप्पा असा आहे की कालपर्यंत आम्ही ज्यांना जात्यांध म्हणत होतो, धर्मांध म्हणत होतो, आम्ही आता त्यांच्यासोबत मांडवली केलेली आहे आणि आता आमची मांडवली भाजपसोबत आहे. कालपर्यंत आम्ही भाजपला जात्यांध, धर्मांध वगैरे वगैरे संबोधत होतो, आता मांडवली आहे. आता विचार करूया की चळवळीची एवढी सगळी अवनती का होते. बाबासाहेबांच्या काळात प्रत्येक टप्प्यावर चळवळ यशस्वी होत होती, मग बाबासाहेबांच्या नंतर प्रत्येक टप्प्यावर चळवळ इतकी अपयशी का होते. काय कारण आहे, काय इतकं आम्हाला अपयश पदरात पडते, त्याची जरा कारण मीमांसा करावी लागेल. मी फक्त हा राजकीय परामर्शच घेतला चळवळीतला, पण सामाजिक परामर्श तितकाच महत्त्वाचा आहे, आर्थिक परामर्श तितकाच महत्त्वाचा आहे की आमच्या चळवळी नेमक्या अपयशी का ठरतायत. आणि त्याचं महत्तम एक पहिलं कारण येतं की आमच्या चळवळी अपयशी ठरतात कारण ते अस्वस्थ होत असतील जरा जास्त, काय चाललंय म्हणून अस्वस्थ होतं कधी कधी माणूस. आमच्या चळवळी इतक्या अपयशी का ठरत आहेत याचं महत्तम कारण जर बघायचं झालं तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या चळवळीचा आम्ही शास्त्रोक्त कधी अभ्यासच केला नाही. त्या चळवळीत त्यांनी सांगितलं होतं की जातनिहाय अर्थव्यवस्था मोडीत काढा, इथे राज्य समाजवाद आणा, भारत बौद्धमय करा आणि मग शासनकर्ती जमात व्हा. त्या टप्प्यांचा आम्ही विचारच केला नाही की जातनिहाय अर्थव्यवस्था मोडीत काढायची म्हणजे प्रत्येक जातीनं ठरलेलं काम करणं, पारंपरिक काम करणं हे इथून पुढे बंद झालं पाहिजे आणि ज्याची जशी गुणवत्ता आहे त्या पद्धतीने त्याने काम केलं पाहिजे. ही प्रघात जरी आम्ही रिझर्वेशनच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात दिसलो असलो तरी ओबीसी असतील किंवा अजून एससी असतील, बलुतेदारीची मानसिकता काही गेली नाही, बलुत्याची मानसिकताच गेली नाही. काय होती बलुत्याची मानसिकता. बलुत्याच्या मानसिकतेमध्ये असं होतं दिवसभर तुम्ही तुमचं काम करा आणि त्या कामाच्या नंतर संध्याकाळी किंवा वर्षाच्या काठी गावच्या पाटला देशमुखाकडे, गाव प्रमुखाकडे त्या सगळ्या सेवेचा मोबदला मागा. आता काय होतंय की आता हे सगळी पद्धत बदलली, पण सुरू असं झालंय की वर्षभर दिवसभर निवडणूकभर तुम्ही एखाद्या पक्षाच्यासाठी बलुतेदारी करा आणि त्याचा मोबदला म्हणून देता का मायबाप बलुत म्हणून एखादे काहीतरी मागणी करा, एखादं टेंडर, एखादं प्रमोशन, एखादं कमिशन. या पद्धतीचा खेळ सगळा सुरू झाला. आता त्यातच विचार असा करायची गोष्ट आहे की दुसरा टप्पा की आम्हाला भारत बौद्धमय करायचा होता. किती भारत बौद्धमय करू शकलो. नागपूरमधले आम्ही सगळेजण आहोत. नागपूरला तर बाबासाहेबांनी दीक्षा दिली मायबापाच्या इमानदारीनं. मला सांगू नका, आपापल्या अंतकरणावर हात ठेवायचा आणि स्वतःला विचारायचं किती जण सप्तशृंगीला जाणारे असतील, किती जण चांदागडच्या धुरपत माईचा नवस बोलणारे असतील, किती जण चोरून चोरून शिर्डीला जाणारे असतील, किती जण बालाजीला जाऊन मुंडन करून घेणारे असतील, किती जण आम्ही घरी करत नाही पण ऑफिसमध्ये सत्यनारायण करतो असं म्हणून भक्तिभावानं प्रसाद घेणारे असतील. कसला भारत बौद्ध भक्तिभावाने एकदम. अरे इफ इंडिया इज अ सेक्युलर स्टेट वी अडॉप्ट द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स प्रिॲम्बल अकॉर्डिंग टू 42nd अमेंडमेंट. 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्षता हा शब्द आम्ही राज्यघटनेचा प्रमाणतत्व म्हणून घेतलेला आहे. मग धर्मनिरपेक्षतेमध्ये सगळ्या धर्मांचं स्टेटस सारखं असलं पाहिजे. राज्याने कोणाच्याही वैयक्तिक धार्मिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये. अगदी त्याच वेळेला राज्याचा स्वतःचा वैयक्तिक धर्म असू नये. म्हणजे कुठल्याही प्रशासकीय कार्यक्रमामध्ये धार्मिक उत्सव साजरे केले जाऊ नयेत. महापुरुषांचे उत्सव तुम्ही साजरे करा. विचार करा, एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये कधीतरी ईद ए मिलाद साजरी होते का? रमजान ईद साजरी होते का? बकरी ईद साजरी होते का? मुस्लिमांचा एकही सण साजरा होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये महावीर जयंती साजरी होते का? होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये काय गुरु नानक जयंती साजरी होते का? होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये गुड फ्रायडे किंवा ईस्टर संडे साजरा होतो का? ख्रिश्चनांचा सण साजरा होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये बुद्ध जयंती साजरी होते का? मग बुद्ध पौर्णिमाही साजरी होत नाही. कुठल्याच धर्माचा सण उत्सव साजरा होत नाही. मग प्रशासकीय कार्यालयांमध्ये सत्यनारायणाच्या महापूजा आणि गणेशोत्सव कसे काय चालू शकतात? कुठली धर्मनिरपेक्षता आहे? बरं, याच्यावरती आम्ही कुणी जाबही विचारायला तयार होत नाही. आमच्या बायकांनाही याचं कधी काही कोडं पडत नाही. पुरुषही त्या संबंधाने विचार करत नाहीत. कारण पुरुषांना आपलं प्रमोशन, बाबा रे कोणी इन्क्रीमेंट, शोकास द्यायला नको, मेमो द्यायला नको. कशाला मेमो घ्यायचा आहे? काय घेणं देणं आहे? जाऊ दे, मरू दे, काय करायचं ते करू दे. आपला काय संबंध आहे? जाऊ वाटलं जावं, नाही तर नाही जावं. आम्ही
दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेची चळवळीला अधिक भीती असते. आम्ही निष्क्रिय होत चाललोय, आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. आणि मग तीच परिस्थिती आमची घरात येते. आम्ही कामावरनं थकून येतो, घरात आमच्या पत्नीशी डायलॉग नसतो, पत्नीचा नवऱ्याशी मनमोकळेपणाने डायलॉग होत नाही, किंवा पती आणि पत्नीचा डायलॉग झाला तर पोरांचा डायलॉग होत नाही. पोराला फीस पाहिजे म्हटलं, पोरगा आईच्या मार्फत बापाला मागतं. पोरीला काही पाहिजे, पोरगी आईच्या मार्फत बापाची परमिशन मागते. अजिबात त्यांचा एकोपा नाहीये. एक टीव्हीचं चॅनल घरात असतं, एक टीव्हीचं चॅनल, त्याच्यात आजोबाला त्या चॅनलवरती बातम्या ऐकाव्याशा वाटतात, बापाला बजेट ऐकावंसं वाटतं, आईला मालिका बघावीशी वाटते, पोराला क्रिकेट बघावंसं वाटतं, पोरीला फॅशनचं चॅनल बघावंसं वाटतं. एका टीव्हीच्या चॅनलवरून एका घरात एकोपा राहत नाही, तर संपूर्ण समाज बदलाच्या प्रश्नावर समाजाचा एकोपा कधी होणार आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग याच मुद्द्याला जेव्हा आम्ही पुढे घेऊन जातो तेव्हा पुन्हा असं लक्षात येतं की या सगळ्या टीव्ही आणि इडियट बॉक्समुळे आमच्या महिला ज्या प्रदीप्त व्हायला हव्यात त्या होत नाहीत. फक्त पत्रिकांमध्ये आयुष्यमती लिहिलं जातं, प्रत्यक्षात मंदमतीसारखाच कार्यक्रम चाललेला असतो. सोचतीही नाही आहे कुछ. म्हणजे पहा, मी जर एखादीच्या घरी गेले आणि जर तिला विचारलं माय नाव काय ठेवलं, पोराचं मुलाचं नाव काय ठेवलं, बाई सांगते याचं नाव वैभव ठेवलं. मग का बरं? वैभव लक्ष्मीचे उपास करत होते, वैभव ठेवलं. नाव काय ठेवलं? संतोष ठेवलं, संतोषी मातेचे उपास करत होते. नाव काय ठेवलं? नरेंद्र ठेवलं. का बरं? नानीच्या नरेंद्रनाथाच्या वाऱ्या करत होते. वाऱ्या करता करताच झालं, वाऱ्या करता करताच. आता विचार करा, वैभव लक्ष्मीच्या नवसाचा वैभव, संतोषी मातेच्या नवसाचा संतोष, नरेंद्रनाथाच्या नवसाचा नरेंद्र, नवऱ्याच्या नवसाचा एखादा आहे का नाही? हा, भारत असा कसा अजब गजब लोकांचा देश आहे. प्रोडक्शन एका कंपनीचं आणि लेबलिंग दुसऱ्याच कंपनीचं. वाय ज्यांना भारत बौद्धमय करायचा आहे त्यांना प्रतिसंवित्पत्तीवाद कळला पाहिजे. आणि प्रतिसंवित्पत्तीवाद म्हणजे कार्यकारण भाव. प्रत्येक गोष्ट का घडते, कशी घडते, त्याला काय कारण असतं, ते कारण शोधून काढणं हे खऱ्या बौद्धाचं लक्षण आहे. बुद्धं नमामी त्याला म्हटलं जातं. मी बुद्धं नमामी, मी बुद्धीला शरण जातो, मी प्रज्ञेला शरण जातो, मी कार्यकारण भावाला शरण जातो, मी विज्ञानवादाला शरण जातो. काय आमचं असं होतं? हम सोचते ही नहीं है इसके बारे में, कभी सोचते नहीं इसके बारे में कि ये छोटी छोटी घटनाएं हमारे बेटे पे, हमारे बेटी पे क्या असर कर रही है. अरे हमारे बाप दादा, हमारे परदादा जिन्हें इतना बुद्धिज्म पता नहीं था, उनसे कुछ गलती हो गई, चलो मान लेते हैं. लेकिन हम इतने बड़े ज्ञानी, इतने बड़े विद्वान होकर घूम रहे हैं. बाबा साहब जैसे हमें ही पता है, इस तरह से कुछ ऐंठ कर घूम रहे हैं और हम ही नहीं बता पा रहे हैं कि प्रतिसंवित्पत्तिवाद क्या होता है. कभी हमारी कोई स्त्री कहती है की ताई आम्ही असं काही करत नाही बरं. पहा आम्ही तर पांढरे कपडे घालतो, आम्ही पांढऱ्या माळा घालतो ताई, आमच्याकडे वंदना होते, आम्ही मेडिटेशन कॅम्पला जातो आणि आम्ही असलं कुठलंही कर्मकांड करत नाही. पण कळत नकळतपणे तुम्ही सुद्धा त्याच व्यवस्थेला सपोर्ट करत असता. कसं? मी उदाहरणासह सांगू शकेल तुम्हाला. पहा, आमच्याकडे आता अशी परिस्थिती आली आहे की अगदी महिन्याकाठी 5 ते 7 हजार रुपये कमावणारा जरी माणूस असेल तरी त्याला वाटतं की त्याचं लेकरू कॉन्व्हेंटला शिकलं पाहिजे. मग ते लेकराला जूनमध्ये कॉन्व्हेंटला टाकतात. ते ऑफिसरपर्यंत सगळेजण जूनमध्ये लेकराला कॉन्व्हेंटला टाकतात. जून जुलै 2 महिने होतात आणि ऑगस्टमध्ये केजीच्या अशा छोट्याशा लेकराच्या सोबत एक पर्चा येतो शाळेतनं, एक स्लीप येते. काय स्लीप असते? स्लीप अशी असते, टुमॉरो इज द ओकेजन ऑफ कृष्ण जन्माष्टमी. Tomorrow is the occasion of Krishna Janmashtami. So please send your child in Lord Krishna's costume. Please send your child in Radha's costume. और हमारी ये बहन जी पांढरी साडी घालते, पांढऱ्या माळा घालते, जी मेडिटेशन करते, जी वंदना करते, जी बाबासाहेब कोळून पिल्याचा मोठ्या ठसक्यात सांगते, तिच्या हे डोक्यात येत नाही की अरे त्या शाळेमध्ये कधीच असा पर्चा पाठवला जात नाही की टुमॉरो इज द ओकेजन ऑफ द बर्थ एनिव्हर्सरी ऑफ ग्रेट स्कल्पचरर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो प्लीज सेंड युअर चाइल्ड इन द कॉस्ट्यूम ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर. नेवर. ते कधीच म्हणत नाही.
म्हणजे बी आर आंबेडकरच्या कॉस्ट्यूममध्ये तुमच्या लेकराला पाठवा, ज्योतिबाच्या कॉस्ट्यूममध्ये तुमच्या लेकराला पाठवा, किंवा महात्मा बसवेश्वराच्या कॉस्ट्यूममध्ये तुमच्या लेकराला पाठवा, तुकोबारायांच्या कॉस्ट्यूममध्ये तुमच्या लेकराला पाठवा. यावरती शाळेतनं एकही पर्चा येत नाही. पण शाळेतनं तुमच्या लेकराला कृष्ण जन्माष्टमी किंवा रामनवमीच्या एका प्रसंगी आणि कृष्णाच्या कॉस्ट्यूममध्ये पाठवा असा पर्चा येतो. आणि आमची शिकल्या सवरलेली, बुद्धिझम मानणारी, बाबासाहेब समजून घेणारी, विज्ञानवाद्याच्या गप्पा करणारी लेकरं कलेक्टरची परीक्षा द्यायले तर, डॉक्टर इंजिनियर व्हायले तर, नातवंड आपले शिकायला चालले तर, तरी त्या बाईच्या डोक्यात येत नाही की मी या शाळेला असा का विचारू नये. इफ इंडिया इज अ सेक्युलर स्टेट देन हाऊ डेअर यू. तुम्ही हे धाडसच कसं करू. की तुम्ही इफ इंडिया इज अ सेक्युलर स्टेट देन हाऊ डेअर यू. तुम्ही हे धाडसच कसं करू शकता की जर धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही एकाच धर्माचा सण उत्सव आणि त्यात आमच्या पोरांवर संस्कार करता. काय तुमच्या पोरांना आम्ही असे काही संस्कार केले कधी? तुम्ही कुठल्याही धर्माचं काहीच बोलू नका, आमच्याही धर्माचं बोलू नका, तुमच्याही धर्माचं बोलू नका, तुम्ही धर्मनिरपेक्ष शिक्षण द्या. काय आम्ही बोलू शकतो का? आम्ही बोलू शकत नाही. बोललं पाहिजे पण आम्ही बोलू शकत नाही. आणि का बोलू शकत नाही तर चळवळीच्या अपयशाचं मग तिसरं कारण सापडतं, आमचं अर्थकारण सक्षम नाही. आमचं अर्थकारणच मुळात सक्षम नाहीये. का आमची इतकी अडचण येते? का आम्ही असे अडल्या नडल्यासारखे होतोय? का आम्ही बोलू शकत नाही एखाद्या मंत्रालयामध्ये किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये की तुम्ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला बाधा देताय? एखाद्या कारखान्यामध्ये, एखाद्या बँकेमध्ये जेव्हा गणेशोत्सव केला जातो किंवा सत्यनारायणाची पूजा केली जाते, तुम्ही अपोज करू शकत नाही. तिथे का करत नाहीत तुम्ही अपोज? अडचण अशी आहे की तिथे अपोज करायचा असेल तर कदाचित तुम्हाला नोकरी गमावण्याची किंमत मोजण्या इथपर्यंत तुम्हाला लढा द्यावा लागेल. आणि ती नोकरी गमावण्याची जर किंमत जरी मोजायची तुम्ही ठरवली तर तुमच्या नावावर किंवा तुमच्या एकूण संख्याबळावर जे आपलं राजकारण शेकू पाहत आहेत त्यांनी तुमच्या स्वाभिमानाला जिवंत ठेवण्यासाठी असं एक सक्षम अर्थकारण उभं केलेलं नाही. कदाचित समजलं नसेल तर सोपं करून सांगते. विचार करा, एक MLCचा असतो, एक MLC आमदार होतो, त्याचा सुद्धा साखर कारखाना निघतो. एखादा विधान परिषदेचा राज्यसभेवरचा निवडलेला मेंबर, साधा झेडपीचा मेंबर, त्याचा साखर कारखाना असतो, त्याची सूतगिरणी असते, त्याची ऑइल मिल असते, त्याची डेअरी असते, त्याची बँक असते, त्याची फॅक्टरी असते, त्याचं स्वतःचं इकॉनॉमिकल युनिट उभं राहतं. काय आमची माणसं सत्तेत नव्हती का? काय आमच्याकडे आमदार नव्हते? कवाडे सर आमदार होते. काय आमच्याकडे खासदार नव्हते? बाळासाहेब खासदार होते. काय आमच्याकडे मिनिस्टर नव्हते? आठवले साहेब मिनिस्टर होते. आमचं एकाचं तरी साखर कारखाना, डेअरी, बँक, फॅक्टरी काहीतरी उभं आहे का की ज्याच्या बळावर आम्ही म्हणू शकू अरे पाणी सोडतो तुझ्या नोकरीवर, आमचे माणसं आमची बहादर आहेत, आमचं अर्थकारण सक्षम करायला आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, आम्ही स्वाभिमान म्हणून तिकडे जाऊ. तुमचा स्वाभिमान शाबूत ठेवण्यासाठी मुळात तुमची रोजीरोटी तर स्वाभिमानाने चालली पाहिजे. आमची रोजीरोटी त्यांच्या ओंजळीनं पाणी भरून चालते, आमचं अर्थकारणच सक्षम नसतं, आम्ही गप्पा कशा काय करणार? कसे बोलणार आम्ही? मग आम्ही का बोलू शकत नाहीयेत? का आमचं अर्थकारण सक्षम होत नाही? तर पुन्हा चळवळीच्या अपयशाचं चौथं कारण आम्हाला सापडतं की आमचं दुसऱ्या पिढीचं नेतृत्वच तयार झालेलं नाही. बघा, एक पिढी असते ती एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवते. जमशेदजीने एक प्लॅटफॉर्म तयार केला, पुढे त्यांच्या पोरांनी त्याच्यावरती प्लांटेशन केलं, काम केलं, स्टील वर्क केलं. त्याच्या पुढच्या पिढीने त्याच्यात प्रोडक्शन, लेबलिंग, पॅकेजिंग, डिस्ट्रीब्युटिंग काय 12 भानगडी केल्या. हे असतं एक. आमच्या आधीच्या पिढ्यांनी सपोज त्यांच्या बिचारांचे कष्ट होते, काही उभं करणं शक्य नव्हतं, पण परिस्थिती अशी झालेली होती की आता या 50 वर्षाच्या काळात ज्या म्हणून पिढ्या तयार झाल्या
त्या पिढ्यांकडून जी अपेक्षा होती त्यांच्याकडून ते उभं राहत नाहीये. का उभं राहत नाहीये याची कारण मीमांसा जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की दुसऱ्या पिढीचं नेतृत्वच उभं नाही. विचार करा, गोपीनाथ मुंडे 2014ला गेले. गोपीनाथ मुंडे 2014ला गेले, पण गोपीनाथ मुंडेची पोरगी पंकजा 2009ला आमदार होती. म्हणजे काळाची पावलं ओळखत त्यांनी आपली पोरगी 5 वर्ष आधी तयार करून ठेवली होती. विलासराव देशमुख 2013मध्ये गेले, पण विलासरावांचा पोरगा अमित देशमुख 2009ला आमदार झाला. सुशील कुमार शिंदे 2014ला पराभूत झाले, पण सुशील कुमारची पोरगी सोलापूरमधून 2009ला आमदार झाली. बाळ ठाकरे 2012मध्ये गेले, पण बाळ ठाकरेच्या नंतरची पिढी, बाळ ठाकरेच्या हयातीतच उद्धव आणि आदित्य नातवंडापर्यंतची पिढी त्याने तयार करून ठेवली होती. आपण असा विचार करूया, आमच्यामधली पिढी काय आम्ही सांगू शकतो का की अगदी कांशीरामजी होते, कांशीरामच्या हयातीत त्यांनी त्यांच्यानंतरचं नेतृत्व बहन मायावती उभं केलं होतं. पण आज घडीला जर विचार केला तर लक्षात येतं की कवाडे सरांच्या नंतर दुसऱ्या पिढीचं नेतृत्व कोण सांभाळणार, त्या गटाचं नेतृत्व काय असेल. आठवले साहेबांच्या नंतर त्या पिढीचं नेतृत्व कुणाकडे असेल, बाळासाहेबांच्या नंतर या पिढीचं नेतृत्व कुणाकडे असेल, अरे बहन मायावतीच्या नंतर या पिढीचं नेतृत्व कुणाकडे असेल. दुसऱ्या पिढीचं नेतृत्वच तयार नाहीये, म्हणजे गट संपला की संपला विषय. पुढची पिढी, पुढचं राजकारण, पुढची चळवळ ठप्प करणार का. इतके स्वकेंद्रित विचार कसा होऊ शकतो की आमची पिढी, आमची चळवळ, आमचे राजकारण हे उभंच केलं जात नाही आणि आम्ही सगळे स्तब्ध असतो, आम्ही सगळे शांत असतो, आम्ही काहीच बोलत नाही, आळीमिळी चुपचिळी. म्हणजे अगदी इतके बंद डोळे, बंद ओठ, बंद त्या पापण्यात, आज प्रिये मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात, इतकं कसं रोमॅन्टिक मूडमध्ये शांत 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 चाललेलं असतं. कुणीही बोलत नाहीये याच्यावरती की अरे हा सगळा तिढा सुटणार कसा. आणि मग हा तिढा सोडवायचा असेल तर नव्या पिढीचं नेतृत्व उभं करावं लागेल. पण नव्या पिढीचं नेतृत्व उभं करायचं असेल तर कुठलीही एक जात कधीच संपूर्ण राजकारणात डॉमिनंट ठरत नसते. एक जात एका जिल्ह्यात प्रबळ असू शकते, एक जात एका तालुक्यात प्रबळ असू शकते, पण एक जात संपूर्ण राज्याच्या, देशाच्या राजकारणात प्रबळ असत नाही. त्यासाठी अनेक जातींचं सहकार्य घ्यावं लागतं. काय परिस्थिती आहे चळवळीची की आमचा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर त्याची मजाल नाही की ओपनच्या बंगलोज आणि ओपनच्या सोसायटींमध्ये जाऊन प्रचार करायची. तो प्रचार आपल्याच एरियात करतो आणि आपल्याच एरियात गाडी थांबवतो. असं का होतं. आम्ही माणसंच जोडत नाही. आणि म्हणून जर चळवळीच्या अपयशाचं कारण शोधायचं असेल तर मग पुढचं कारण असं सापडतं की आम्हाला ओबीसी सोबत जोडूनच घ्यावं लागेल. आम्हाला ओबीसी सोबत जोडून घ्यावं लागेल. पण ओबीसी सोबत जोडून घेण्यासाठी ओबीसींना हे समजावून सांगण्याची गरज आहे की बाबासाहेबांनी जे काम केलं ते फक्त एका कास्ट आणि कम्युनिटीसाठी नाही, तर बाबासाहेबांचं काम इथल्या प्रत्येक शोषित, पीडित आणि वंचितांसाठी केलेलं काम आहे. याचाच अनुभव घ्यायचा असेल तर हेही लक्षात ठेवावं लागेल की बाबासाहेब इज नॉट अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. काही स्वार्थी लोकांनी ती प्रायव्हेट करण्याचा प्रयत्नही केला, कारण त्यांना वाटतंय दुकानदारीवर कोणी अधिकार जमवेल का, म्हणून ते तसं करतात. बाबासाहेब इज नॉट अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बाबासाहेब इज अ ग्लोबल लीडर अँड वी हॅव टू शो हिम ॲज लाईक अ ग्लोबल लीडर. जर त्यांना ग्लोबल लीडर म्हणून आपल्याला जगाला सांगायचं असेल तर बौद्धांनाच बाबासाहेब सांगण्यापेक्षा बौद्धांनी भटक्यांमध्ये जाऊन, बौद्धांनी ओबीसींमध्ये जाऊन बाबासाहेब सांगण्याची खरी गरज आहे. ती पूर्ण होते का बघा. म्हणजे पहा की बऱ्याच लोकांना असं वाटतं बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी नाही काय केलं बाबासाहेबांनी. त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे की कलम 341-42 हे SC ST साठी नंतर लिहिलं गेलं, पण कलम 340 हे ओबीसींसाठी सगळ्यात आधी लिहिलं गेलं. आणि 340 नुसार त्यावेळेला लिहून ठेवलं की मी कलम 340 मध्ये अशी तरतूद करतोय की जेव्हा कधी पहिली निवडणूक होईल, पहिलं सरकार येईल, तेव्हा पहिल्या सरकारने राष्ट्रपतीच्या सल्ल्याने इथे पहिलं ओबीसीचं कमिशन नेमावं. आता परत कर्मचाऱ्यांमध्ये जर आमचे काही ओबीसी भाऊ असतील तर त्यांना असं वाटेल काय ताई तुम्ही बोलताय ना, आम्ही विश्वास ठेवायचा. अहो बाबासाहेबांनी असं कलम लिहून ठेवलं, मुळात असा पेचच कशाला घातला. बाबासाहेब जर इतके विद्वान होते तर डायरेक्ट त्यांनीच का बरं यादी दिली नाही, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे.
की बाबासाहेबांनी डायरेक्ट जातींची यादी तयार करायची होती, पेच कशाला घातला की आयोग नेमान आयोगाने यादी करावी? उसका भी जवाब है. त्याचं कारण असं होतं की तत्कालीन व्यवस्थेतल्या ओबीसीच्या नेत्यांना बाबासाहेब जातींची यादी मागत होते. एकही ओबीसीचा नेता जातीची यादी देत नव्हता. कदाचित हे ऐकल्यावर पुन्हा ओबीसी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की त्यांनी यादी मागायची काय गरज आहे, यादी त्यांच्याकडेच असायला काय हरकत आहे. अगदी बरोबर आहे, यादी बाबासाहेबांनी पण दिली पाहिजे. पण आता समजून घ्या, समजा मी नागपूरमध्ये आले, मला नागपूरमधलं फारसं काही माहीत नाही आणि मी रिक्षा केली आणि मी रिक्षावाल्याला असं म्हटलं की अरे दादा मला त्या इंदोराच्या तिकडच्या भागामध्ये जायचे, इंदोरा भागामध्ये. रिक्षावाल्याला काय वाटेल, अरे रिक्षात बसलेली जी कुणी आहे ही जयभीमवाली आहे, हिला इंदोरा भागात जायचे. त्याला एवढं कळेल की मी जयभीमवाली, मी बौद्ध आहे. पण त्याला हे कळेल का की मी आंधवं नाही का, मी लाडवं नाही का, मी तिळवं नाही का, मी सोमस आहे का, मी इनकर आहे का? चालतं ना, विदर्भात जास्तच चालतं. हां, समजा तुम्ही म्हणाल की भटक्यांच्या 42 जातींसकट सुषमाताईंनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या 42 जातींमध्ये पारधी एक जात होती. पण पारध्यांमधल्या पोटजाती माहिती आहेत का? पारध्यांमध्ये फासे पारधी, गाय पारधी, राज पारधी, पाल पारधी अशा अनेक पोटजाती येतात. किती पोटजाती असतील. अगदी याच पद्धतीने समजा एखादा माणूस म्हणला, रिक्षात बसला, म्हणाला अहो मला जरा सावतामाळी नगरात नेऊन सोडा. रिक्षावाल्याला वाटेल गाडीत बसलेला माळ्याचा आहे, पण माळ्यांमधली पोटजात माहिती आहे का? हा फुलमाळी आहे का, हा पानमाळी आहे का, हा लिंगायत माळी आहे का, हा कोणता माळी आहे हे त्याला माहिती आहे का? किंवा रिक्षात एखादा कुंभार बसला, जर म्हणाला अरे मला संत गोरोबा नगरामध्ये नेऊन सोड, रिक्षावाला वाटेल बसलेलं कुंभारच आहे. अरे पण कुंभारात हा माती कुंभार आहे का, गाडी कुंभार आहे का, लोहार कुंभार आहे का, लिंगायत कुंभार आहे का? रिक्षावाल्याला काय माहिती आहे? त्याला फक्त न्यायचं काम तो करतोय. बाबासाहेब ओबीसीची यादी द्यायला तयार आहेत, पण चुकून जर कुणाची पोटजात राहिली तर काय करायचं? आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटतंय की ती पोटजातींची यादी एका प्रॉपर चॅनल कडून यावी. ओबीसीच्या तत्कालीन नेत्यांनी ती यादी दिली नाही, म्हणून कलम लिहावं लागलं की कलम 340 नुसार ओबीसीचा आयोग नेमावा. समस्त ओबीसी भावांना हे कळलं पाहिजे की यानंतर बाबासाहेब 52च्या इलेक्शन नंतर कायदेमंत्री झाल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंना सांगत होते की नेहरूजी ओबीसीचा आयोगाचं काय झालं, ओबीसीचा आयोग तुम्ही बसवा. आणि नेहरूंनी ऐकलं नाही. बाबासाहेबांनी ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी राजीनामा दिला. तो राजीनामा कुणी वाचूही दिला नाही. एखाद्या संसद सदस्याला पार्लमेंटमध्ये राजीनामा वाचण्याचा स्वातंत्र्य असतो, तो त्याचा विशेषाधिकार असतो. बाबासाहेबांना तो विशेषाधिकारही नाकारला जातो. मग बाबासाहेब आपलं म्हणणं तत्कालीन त्यांच्या चळवळीच्या मुखपत्रात छापून आणतात. मग लोकांना त्यांची ती भूमिका कळते. आता विशेष गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या राजीनाम्याच्या नंतर जनरेटा फार वाढत होता, म्हणून नेहरूंनी पुण्याचे खासदार चित्पावन काकासाहेब कालेलकर, खासदार कालेलकरांना बोलावलं. आयोग नेमला, कालेलकर आयोग. आयोगाच्या अध्यक्षाने 53ला आयोग नेमला, 55ला अहवाल दिला. काय सांगितलं आयोगामध्ये? 3343 जाती ओबीसी मध्ये येतात. हे कालेलकर आयोगाची आकडेवारी होती. ढोबळ मानाने इरावती कर्वे आणि GS धुर्वे हे मानववंश शास्त्रज्ञ सांगतात की या देशात 6500 प्रमुख जाती आहेत. विचार करा, 6500 पैकी जर 3343 जाती या ओबीसी मध्ये येत आहेत असं सांगितलं जातंय. याचा अर्थ निम्म्याच्या जवळपास जाती आधीच एवढ्या एससीतल्या जाती बाबासाहेबांच्या प्रभावाखाली होत्या. पुन्हा या ओबीसीच्या जातींना जर कळलं की हे आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे तर तेही बाबासाहेबांच्याच प्रभावाखाली जातील. मग आपल्या हातात काय राहील? नेहरूंना भीती होती. आणि नेहरू त्या काळात लिहितात, कुणाला विश्वास नसेल तर पुणे विद्यापीठात या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनामध्ये या. ही सगळी पत्र याच्या प्रती तुम्हाला बघायला मिळतील. काय लिहिलंय? नेहरू असे म्हणतात की कालेलकर, व्हॉट इज दिस? दिस इज अ डेड वॉरंट फॉर ब्राह्मणिझम. प्लीज डोंट राईट.
कालेलकर, अरे हे मृत्यू घंटा आहे ब्राह्मणांसाठी, वाजवू नकोस. आणि कालेलकर लगेच म्हणतात, नेहरूजी आपण माझे एकच पत्र पाहिलंय, कृपया दुसऱ्याही पत्राचं अवलोकन व्हावं. आणि दुसरं पत्र एनव्हलप मधलं काढलं. काय पत्रात होतं तर आयोगाचा अध्यक्ष असं लिहितोय की आयोगाचा अध्यक्ष या नात्याने मी ओबीसी मध्ये 3343 जातींचा समावेश करतोय, परंतु यांना आरक्षण द्यावेच या मताचा मी अजिबात नाही. ज्याला अध्यक्ष केला तोच राजीनामा, तोच सांगतोय की आरक्षण देऊ नका. 53चा आयोग, 55ला अहवाल आला तसा गेला. मग नेहरू गेले, मग शास्त्री आले. शास्त्रीला बिचाऱ्याला काहीच काम करता आलं नाही, त्यांचं सँडविच झालं. मग इंदिराजी आल्या. इंदिराजींनी अजिबात आयोगाचं काहीही केलं नाही. 75ची आणीबाणी झाली. मग 77ला मध्यावधी निवडणुका झाल्या आणि 77च्या मध्यावधी निवडणुकीमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. आणि मोरारजी देसाईंना पुन्हा लोकांनी सांगितलं की ओबीसीच्या आयोगाचं काय, ओबीसीच्या आयोगाचं काय. आणि मोरारजी देसाईंनी 1977ला बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला, ज्याला आम्ही मंडल आयोग म्हणतो. हा आयोग 77ला नेमला. याचा अहवाल 79ला आला. काय सांगितलं अहवालाने? मंडल आयोगाने सांगितलं ओबीसी मध्ये 3743 जाती येतात. पहिल्या आयोगाने सांगितल्या होत्या 3343 जाती आणि मंडल सांगते 3743 जाती, म्हणजे पहिल्यापेक्षा 400 जाती जास्त. 6500 एकूण जाती, 6.5 पैकी 3743 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजेच 52%. ओबीसीचा आकडा 52% आला कसा? म्हणजेच 52%. पण 77च्या आयोगाचा अहवाल 79ला आला, पण 79ला मोरारजीचं सरकार पडलं होतं. एकमेका असहकार्य करू आणि अवघी पिढी गार करू म्हणत त्यांनी एकमेकांना गार केलं होतं. मोरारजींचं सरकार पडलं. मध्यावधी निवडणुका आल्या. पुन्हा इंदिरा गांधी निवडून आल्या. बाईंना लोकांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी सांगितली. बाईंनी अजिबात अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर 84ला बाई गेल्या. 84ला इंदिरा गांधीची हत्या झाली आणि 84च्या हत्येच्या नंतर मग राजीव गांधी, अजिबात आयोगाबद्दल चर्चा नाही. मधल्या काळात 89ला व्हीपींचं सरकार आलं. व्हीपी सिंगला असं वाटलं चलो जाते जाते हिस्ट्री में नाम कर जाएंगे, काय हरकत आहे. त्याच्या काही डोक्यात नव्हतं, पण हिस्ट्रीत अजरामर व्हायचं होतं. 52% आरक्षण देऊन दिलं पठ्ठ्याने, पण हत्ती सोडून दिला आणि शेपूट धरून ठेवलं. 27% दिले आणि उर्वरित राखून ठेवलं. त्या 27%मध्ये मराठा जात होती. काळजीपूर्वक, त्या 27%मध्ये मराठा जात होती. पण अडचण अशी आहे की मराठ्यांनी रस्त्यावर येऊ नये याचाही प्रबंध तात्कालीन राज्यकर्त्यांनी करून ठेवला होता. तो कसा? 89ला जेव्हा मंडल आला, मंडलला विरोध करण्यासाठी, म्हणजे ओबीसी सगळ्या भावांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे की मंडलला विरोध करण्यासाठी अडवाणींनी कमंडलूची रथयात्रा काढली. अगदी त्याच वेळेला मंडलला विरोध करण्यासाठी आता जो आम आदमीच्या गप्पा मारतोय त्या अरविंद केजरीवालने युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर काढला. आणि मंडलला विरोध करण्यासाठी अरविंद केजरीवाल किंवा लालकृष्ण अडवाणी यांनी जसा उघडपणे विरोध चालू ठेवला होता, काँग्रेस मात्र यांच्यापेक्षा पुढची, त्यांनी उघड विरोध नाही केला. त्यांनी स्ट्रॅटेजी काय केली? त्यांनी असं सांगितलं की एक ऍक्ट पास करा. ऍक्ट कुठला? तर म्हणाले अॅट्रॉसिटी ऍक्ट पास करा. का ओबीसी आणि का एससी एकत्र येत नाही, त्याचं मूळ इथं आहे. एक ऍक्ट पास करायचा, अॅट्रॉसिटी ऍक्ट. अॅट्रॉसिटी ऍक्ट अकॉर्डिंग टू आर्टिकल 17 चॅप्टर 3 इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू फंडामेंटल राईट्स. घटनेतल्या 3ऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्कातील कलम 17 नुसार हा अस्पृश्यता निवारणासंबंधीचा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आला. पण तो आला कितीला? 1989ला. विचार करा, 1989लाच मंडल आणि 1989लाच अॅट्रॉसिटी.
ॲट्रॉसिटी कायदा येणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचं टायमिंग अत्यंत चुकीचं होतं आणि ते टायमिंग जाणीवपूर्वक काँग्रेसनं ठरवलं होतं. कसं काय चुकीचं टायमिंग आहे? तर पुन्हा राजकारण असं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू केला गेला आणि पवारांना फक्त एक पिल्लू सोडायला सांगितलं आणि पवारांनी महाराष्ट्रात पिल्लू सोडलं. पिल्लू काय सोडलं? मराठ्यांनो सावधान, रस्त्यावर जाऊ नका. अरे हे जे सगळे तुम्हाला आंबेडकरी जनता रस्त्यावर दिसते ना, ही तुमच्या मदतीसाठी नाहीये, ही ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर आलेली नाहीये, ही ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर आलेली आहे. आणि मग हा ॲट्रॉसिटी ॲक्ट ते तुमच्याच विरोधात वापरणार आहेत. हा ॲट्रॉसिटी ॲक्ट ते मराठ्यांनाच गारद करण्यासाठी वापरणार आहेत. झालं. मराठ्यांनी आजूबाजूला बघितलं, सगळीकडे आंबेडकरी जनता दिसत होती, पण आंबेडकरी जनता रस्त्यावर का आली होती? कारण 52ला त्यांच्या बापाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कलम 340 नुसार ओबीसीचं आरक्षण पूर्णत्वाला जाण्यासाठी तमाम जनता रस्त्यावर आली होती, ती या आरक्षणाला न्याय देण्यासाठी. पण पवारांनी विष पसरवलं, मराठे परावृत्त झाले. जे रस्त्यावर येऊ शकणारे होते ते सगळे घरात जाऊन बसले. कदाचित आरक्षणाचा तिढा तेव्हाच सुटला असता, तो तिढा सुटूच शकला नाही. पण दलित आणि ओबीसी यांच्यात मात्र कायमचा तिढा पडला. आता ओबीसींची आणि एससींची जर ताकद एकत्रित ठेवायची असेल तर ओबीसींना या गोष्टी समजावून सांगण्याची गरज आहे. अगदी त्याच वेळेला हेही समजून घेण्याची गरज आहे की बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचा पहिला पूर्णाकृती पुतळा जर कोणी उभा केला असेल तर तो कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये मराठा समाजातलं दाम्पत्य विमलताई बागुल आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ताई बागुल या दोघांनी मिळून हे पहिला पुतळा बाबासाहेबांच्या हयातीतला उभा केला. बाबासाहेबांच्या एकूण चळवळीमध्ये जेधे जवळकर ही मंडळी ओबीसीतली होती. बाबासाहेबांचं एकूण काम बघितलं तर त्या कामामध्ये ओबीसींच्या प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांनी केलेलं काम किंवा हिंदू कोड बिलाच्या अनुसार इथल्या स्त्रियांना दिलेले अधिकार हे फक्त आणि फक्त बाबासाहेब करू शकतात. हे जेव्हा कळेल तेव्हा दलित तेव्हा ओबीसी इथल्या शेड्यूल्ड कास्टला जोडले जातील. आणि ओबीसी आणि शेड्यूल्ड कास्ट जर जोडले गेले तर राहिला प्रश्न इथल्या मुस्लिमांचा. मुस्लिम जोडायला वेळ लागणार नाही, पण मुस्लिम जोडायचे असतील तर आधी आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की मुस्लिमांमध्ये आणि आमच्यामध्ये भांडण लावणारे मुळात कोण आहेत. का मुस्लिमांमध्ये आणि आमच्यामध्ये भांडण लावलं जातं, का असा वाद खेळला जातो? बघा, साधं गणित आहे की मस्जिद पाडली, कुणी पाडली? मस्जिद पाडली भाजपच्या लोकांनी. किती तारखेला पाडली? 6 डिसेंबरला पाडली. कुणाचंही प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त झालं तर ते लोक रिॲक्ट होतीलच. त्यांनी रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे. उद्या आमच्या विहारावर कुणी हल्ला केला, आम्ही रिॲक्ट होणार. उद्या कुणी मंदिर पाडलं, हिंदू रिॲक्ट होणार. उद्या कुणी गुरुद्वाऱ्यावर अटॅक केला, शीख रिॲक्ट होणार. शिखांचं रिॲक्ट होणं काय असतं हे इंदिराजींच्या हत्येनंतर संबंध भारताने बघितलेला आहे. मग मस्जिद पडल्यावर मुसलमानांनी रिॲक्ट होऊ नये असं म्हणणं कितपत योग्य आहे? पण मुसलमानांनी रिॲक्ट होण्यासाठी दिवस 6 डिसेंबर असला पाहिजे हे ठरवणारे मात्र भाजपचे होते. जाणीवपूर्वक 6 डिसेंबरला मस्जिद पाडली, झालं. सगळ्या मुस्लिम भावांनी 6 डिसेंबरला काळा दिवस म्हटलो. 6 डिसेंबर जो आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील दिवस, हा दिवस त्यांनी काळा दिवस म्हटलं. आमच्या मनात आडी निर्माण झाली. लगेच आम्ही मुस्लिमांच्या बद्दल आडी धरून राहायला लागलो. दुसरी घटना काय घटना आहे की 49-50ला घटना इथं राबवली गेली. 99-2000ला घटनेला 50 वर्ष झाली. घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करायचं होतं आणि नेमकं त्याच वेळेला अटलजींच्या सरकारने इथे घटनेचं पुनरावलोकन करायचं ठरवलं. पुनरावलोकनाची समिती बसवली. समितीचा अध्यक्ष कोण? सी व्यंकटचलय्या, सुप्रीम कोर्टचा फॉर्मर जज. आणि समितीचा सदस्य कोण? सोली सोराबजी. कोण हा सोली सोराबजी? राजीव गांधी बोफोर्स प्रकरणामध्ये जो वकील होता. सुनीता गांधी
कोण सुनीता गांधी? मोहनदास करमचंद गांधींची नात. आणि तिसरा माणूस तारीख अनवर. कोण तारीख अनवर? विदेशीच्या मुद्द्यावर मॅडम सोनियांपासून विभक्त होऊन ज्यांनी राष्ट्रवादी नावाचं बॅनर काढलं, त्या शरद पवारांच्या सोबत जी 3 माणसं बाहेर पडली, एक होते दस्तूर खुद्द पवार, दुसरे पी.ए. संगमा आणि तिसरे तारीख अनवर. बघा, समिती भाजपनं नेमली आणि मेंबर राष्ट्रवादीचा घेतला, तोही तारीख अनवर घेतला. कशासाठी? म्हणजे जर घटना बदलायची ठरवली तर तारीख अनवर एक कलम सुचवेल. कलम काय सुचवेल? तर तारीख अनवर असं सुचवेल की विदेशी व्यक्ती प्रधानमंत्री झाली नाही पाहिजे. असं म्हटलं तर घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागेल. घटनेच्या जर बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागला तर राग कुणाला येईल? सगळ्या आंबेडकरी जनतेला. आणि आंबेडकरी जनतेला राग आला तर बीजेपी स्पष्टीकरण काय देईल? हे काय आम्ही केलं का? कुणी केलं? हे राष्ट्रवादीनं केलं. त्यातही कुणी केलं? तारीख अनवरनं केलं. कोण तारीख अनवर? मुसलमान. आमचं मुसलमानाचं कधी जमलंय का? म्हणजे आमच्या मनात राग कुणाबद्दल? मुसलमानांबद्दल. एकाच वेळेला दलित वर्सेस मुस्लिम हा समांतर संघर्ष उभं करण्याचं पाप इथल्या राजकीय लोकांनी केलं. तिसरी घटना, ऐन बुद्ध पौर्णिमेचा दिवस भारताने अणुचाचणी केली पोखरणला आणि कोडवर्ड काय दिला? आणि बुद्ध हसला. आणि बुद्ध हसला कोडवर्ड ऐकल्याबरोबर ज्यांना या ताकदीची भीती वाटत होती त्या तालिबानमधल्या लोकांनी तालिबानमधली बुद्ध मूर्ती फोडली. तालिबानच्या लोकांनी. पण तालिबानच्या लोकांनी तालिबानची बुद्ध मूर्ती फोडली. याची रिॲक्शन भारतातल्या बौद्धांची अशी की तालिबानमधल्या मुसलमानांवरती राग व्यक्त करण्यापेक्षा भारतीय बौद्धांनी भारतीय मुसलमानांवर राग व्यक्त केला. म्हणजे भारतीय दलित आणि भारतीय मुस्लिम यांच्यात पुन्हा संघर्ष. दलित आणि मुस्लिमांना कायम डिवायडेड ठेवण्याचं पाप इथल्या राज्यकर्त्यांनी केलं. और हम कभी समजे ही नहीं की दलित आणि मुस्लिम यांना वेगळं ठेवून ते त्यांची पोळी भाजत आहेत. एकीकडे ओबीसी आणि दलितातला संघर्ष, दुसरीकडे दलित आणि मुस्लिमांमधला संघर्ष. प्रत्येक ठिकाणी डिवाइड अँड रूल पॉलिसी चालली आहे. ही डिवाइड अँड रूल पॉलिसी थोडी थांबली पाहिजे. आणि सरते शेवटी या एकूण चळवळीचं जर काय नेमकी अडचण होते याचा जर गाभा शोधायला गेलो तर मग असं लक्षात येतं की आमच्या चळवळी या प्रचंड प्रतिक्रियावादी होत आहेत. जसं आम्ही ओबीसींना समजून घेण्यामध्ये ओबीसींना आम्ही समजावून सांगण्यात कमी पडतोय, जरा आम्हाला ओबीसींना समजावून सांगायचं आहे, अगदी त्याच वेळेला आमच्यातला प्रतिक्रियावाद आम्हाला कमी करावा लागेल. जरा कुणी काही स्टेटमेंट दिलं, आम्ही प्रचंड प्रतिक्रियावादी आहोत. आमचा राग, आमचा संताप जरा कुणी बाबासाहेबांच्या विरोधी स्टेटमेंट केलं की आम्ही व्यक्त करतो. पण व्यक्त कुठे करतो? फार फार तर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर, सोशल मीडियावर आम्ही आमची आदळापट करतो. आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही, कारण आमचा स्वतःचा ॲक्शन प्लॅन नाही आहे. आमचं महत्तम कारण असं की आमची स्वतःचा थिंक टँकही नाही. लक्षात घ्या, काँग्रेस 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 गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस दिसते, कारण गांधी पटेलांपासून ते नेहरूंपर्यंत काँग्रेसचा थिंक टँक ठरलेला आहे. भाजप जिंकते कारण भाजपचा थिंक टँक बजरंग दल, सनातन प्रभात, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांनी तो थिंक टँक तयार झालेला आहे. अगदी यूपीमध्ये BSPचं सरकार येतं कारण कांशीराम नावाचा थिंक टँक तिथं तयार असतो, म्हणून मायावतींचं सरकार येतं. महाराष्ट्रात एका थिंक टँकची गरज आहे. आता मग महाराष्ट्रात थिंक टँक नाही का? तर समारोप करताना आपण लक्षात घेऊया की महाराष्ट्रात थिंक टँक आहे. प्रचंड विद्वान माणसं आहेत, प्रचंड हुशार माणसं आहेत, प्रचंड इथे खूप जास्त चिकित्सक माणसं आहेत. पण अडचण अशी आहे की ही सगळी माणसं थिंक टँक म्हणून यायला पुढे मागत नाहीत. असं का होतं त्याचं फक्त कारण सांगेल आणि थांबेल. याचं कारण असं आहे, पहा, मी भटक्या विमुक्तातली आहे, म्हणजे तशी सेंट्रल गव्हर्नमेंटला मी ओबीसी आहे शासकीय कायद्यानुसार, पण त्याचा काही मला काही घेणं देणं नाही. मी भटक्या विमुक्तातली पोरगी
माझा आजा शिकारी करायचा. आजा शिकारी करायचा. शिकारीला खूप सारे कुत्रे लागायचे. आता एवढे सगळे कुत्रे म्हटल्यावर एखादी कुत्री पण असणार. आता एखादी कुत्री असणार म्हटल्यावर कुत्रीला पिले भले बक्कळ होणार. कुत्रीचं काय फॅमिली प्लॅनिंग असतं का? तिला भले बक्कळ पिले होतात. मग काय व्हायचं? आजा शिसा भासा आणायचा, शिकार करून आणायचा. आम्ही सगळे खायचो. उरलेलं जे खरकटं पाणी असेल ते एका मातीच्या कुंड्यात ठेवायचो. त्याच्यात 1-2 भाकरी चुरायच्या, टाकायच्या आणि सगळ्या पिल्यांना खायला बोलवायचं. जसेही सगळे पिले खायला यायचे, माझे आजोबा आदिवासींच्या भाषेत बोलायचे आणि आजोबा म्हणायचे, रुबी सारेच बाचडे को काय को खाणे घालले आहे. शिकारी का उतना बाचडा ओळखणे का आणि उसकूच खाणे घालण्या का. रुबी सगळ्या पिल्यांना का खाऊ घालतेस? अगं शिकारीचं तेवढं पिल्लू ओळखायचं आणि त्यालाच खायला घालायचं. मी आजोबांना विचारायची, आजोबा शिकारीचं पिल्लू कसं ओळखायचं? आजोबांनी एक टेस्ट सांगितली. टेस्ट काय होती बघा. आजोबा म्हणाले, पिल्ल्याला असं जवळ घ्यायचं, पिल्ल्याला कुरवाळायचं, पिल्ल्याला गोंजारायचं, मग पिल्ल्याचा कान धरायचा. पिल्ल्याचा कान धरून पिल्लू असं वर उचलायचं आणि समजा त्याच वेळेला पिल्ल्याने आपले मागचे दोन्ही पाय असे आखडून घेतले तर सोडून द्या. मोकारे, भैताडे, वाया गेलेले, काही कामाचं नाही. पण पिल्ल्याला जवळ घ्यायचं, पिल्ल्याला कुरवाळायचं, पिल्ल्याला गोंजारायचं, मग पिल्ल्याचा कान धरायचा आणि पिल्ल्याचा कान धरून पिल्लू असं वर उचलायचं आणि समजा त्याच वेळेला पिल्ल्याने आपले मागचे दोन्ही पाय जर असे ताठ केले तर समजून घ्या, सम स्पार्क इज इन इट. कुछ बात है कुत्ते में, कुछ बात है पिल्ले में. मग काय करा, आता हे पिल्लू बाजूला काढा, आता याच्या गळ्यात पट्टा बांधा, आता हे पिल्लू पाळायला हरकत नाही, आता याला पाहिजे तेवढं खायला द्या. आणि आपल्याला माहिती असेल राजे हो की अशी पाळलेली जेव्हा कुत्री असतात तेव्हा अशी कुत्री मालकांवर कधीच भुंकत नसतात. अशी कुत्री भूक लागली तर फार फार तर मालकाचे पाय चाटतात, नाहीतर गोंडा घोळायची कामं करतात. आमच्या चळवळी यशस्वी होत नाहीत कारण आम्हाला थिंक टँक नाही. या निष्कर्षापर्यंत जेव्हा आपण व्याख्यानाच्या शेवटी येऊन पोचतो तेव्हा असं लक्षात येतं की आमच्याकडे थिंक टँक आहे, प्रचंड थिंक टँक आहे. पण अडचण अशी आहे की कान चेक केलेले आहेत. अर्थकारणात, राजकारणात, समाजकारणात, धर्मकारणात, साहित्यात क्रीम 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 माणसं आहेत, पण प्रत्येकाचा कान चेक केलेला आहे. आणि असे कान चेक केलेले, पट्टे बांधलेले, कुणाच्या गळ्यात आमदारकीचा पट्टा, कुणाच्या गळ्यात खासदारकीचा पट्टा, कुणाच्या गळ्यात आयोगाचा पट्टा, कुणाच्या गळ्यात टेंडरशिपचा पट्टा, कुणाच्या गळ्यात प्रमोशनचा पट्टा, कुणाच्या गळ्यात एक्स्ट्रा इन्चार्जचा पट्टा. ज्याला जसा जमेल तसा आपापले पट्टे बांधून घेतलेत, स्वतःहून कान पुढे केलेत आणि असे पट्टे बांधलेले कधीच व्यवस्थेचा चावा काढत नाहीत, व्यवस्थेवर भुंकत नाहीत. फार फार तर भूक लागल्यावर व्यवस्थेचे पाय चाटायचे आणि गोंडा घोळायची कामं करतात. तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय समजलं ते. मला जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं मी माझ्या भाषेत सांगितलं. हे सगळं सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. माझं आणि कुठल्याही पक्षाचं कसलंही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. माझं कुणाशीही कसलंही व्यक्तिगत वैर नाही. मी कुठल्याही पक्षाची अपोजर किंवा सपोर्टर असं काहीही नाही. फक्त मला असं वाटतंय ही भूमिका तुमच्या समोर इतक्या परखडपणे तेही कर्मचाऱ्यांच्या समोर मांडली. त्याचं कारण असं होतं की वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कच्छपी लागून ज्या वेगवेगळ्या युनियन बनतात आणि त्या युनियनचे जे मोर्चे निघतात ते मोर्चे खरोखरच तुमच्या हिताचे असतात की त्यांची ताकद वाढवणारे असतात याचं भान ठेवून तुम्ही तुमच्या युनियन वाढवा हे सांगण्यासाठी ही भूमिका सगळी मांडली. ही भूमिका मांडताना तरीही जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाला वाईट वाटलं असेल, कुणाला राग आला असेल, कुणाचा उपमर्द झाला असेल, चुकून कुणाचा अवमान झाला असेल तर अशा आयोजकांची, संयोजकांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, त्यांच्या खबऱ्यांची, खबरे फार असतात हल्ली. यापैकी
एकाचीही मी माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर प्रचंड ठाम असते. बोलून शब्द बदलायला मी काही दिग्विजय सिंग किंवा अण्णा हजारे नाही. मी सुषमा अंधारे आहे. माझ्या म्हणण्यावर प्रचंड ठाम आहे. आपण सगळ्यांनी मला इथं वर्किंग आवरच्या नंतरही तब्बल 45 मिनिटं सहन केलं. तब्बल 45 मिनिटं. हा माझ्यावर खरं म्हणजे फार फार महत किती आभार मानावे तुमचे. बाहेर मी कधीच कुणाचे आभार मानत नाही. वर्कशॉपमध्येही आभार मानायची इच्छा खरंच होत नाही. कारण मला असं वाटतं आभार हे परक्यांचे मानायचे असतात. मी इतक्या पोटतिडकीनं ही सगळी भूमिका मांडते. याचा अर्थ जरी कर्मचाऱ्यांशी बोलत असले तरी इतकी रिस्क घेऊन बोलते. याचं कारण मला वाटते मी तुमची बहीण आहे, मी तुमची लेक आहे, तुमच्यापैकी एक आहे. आभार मानून परक होण्यापेक्षा सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय भीम, जय प्रबुद्ध भारत, जय ज्योती, जय शाहू. आज सुषमाताईंच्या भाषणाने आणि त्यांच्या ज्वलंत विचाराने आपण सर्वच प्रभावित झालो आहोत. 1 तास आपण त्यांचं भाषण ऐकत होतो. वक्तृत्व ही अत्यंत एक कला आहे, ती कोणालाही जमत नाही. तर ती सुषमाताईंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार सर्व पैलूंना हात घातलेला आहे. सर्व वेगवेगळे विचार राजकीय ऐतिहासिक आपल्या समोर मांडलेले आहेत. हे निश्चितच मी त्यांचं कार्यशाळा व्यवस्थापक म्हणून आभार मानतो. आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्त मी सर्व कर्मचारी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. धन्यवाद.